नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी मागे तुम्हाला सांगितलंच की गणपती बाप्पा आले आणि आमचे सर्व विघ्न हरून नेले त्यांनी। पप्पाचं जे ऑपरेशन होतं ते सक्सेसफुल झालं आणि आता त्यांची तब्येतही ठीक आहे। 2-3 दिवस त्यांना काही प्यायचं नाही सांगितलं होतं आणि थोडं चक्रा वगैरे मारायचं फिरल्याच्याने जे आहे तर त्यांचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होईल असं डॉक्टर सांगत होते। तर आज त्यांना थोडंसं खायला सांगितलं, तर थोडं ज्यूस वगैरे असंच द्यायचं म्हणून आज मी आणि शुभम पप्पासाठी ज्यूस वगैरे घेऊन आले। आणि शचीला पण ज्यूस खूप आवडतो म्हणून तिचं पप्पाच्या आधीच सुरू झालं की आपाजी मी ज्यूस पिते। तर शुभम त्याच्यासाठी स्पेशली ज्यूस घेऊन आलेला होता, तर तिनेही ज्यूस पिला, पप्पांनीही थोडंफार ज्यूस वगैरे घेतलं। आम्ही पप्पाची भेट घेतली आणि थोड्याच वेळात आम्ही तिथून निघालो। पण शचीचं नाही, आपाजी फिरत आहेत तर मलाही फिरायचं आहे आपाजीसोबत। बाबा चला मी तुम्हाला फिरवते, असं करू आपण, तसं फिरू, गोल गोल फिरू, असं तिचं सुरू होतं। आणि तिने पप्पाला गोल गोल चक्रा मारल्या। आणि जे हॉस्पिटल होतं ना त्याचं अंगणही थोडं छान होतं, कारण ते जुनं हॉस्पिटल असल्याकारणाने तिथं स्पेस खूप सारा होता, तर तिथं फिरायला वगैरे खूप छान अशी जागा होती। तर पप्पाला फिरता येत होतं, जे त्यांना लेटून आणि पडून त्यांच्या पायांवर सूज आलेली होती ती थोडीफार हे चालण्याने कमी होत होती। सारखं हॉस्पिटलमध्ये राहून त्या वातावरणाने माणसाला जास्तच बिमार असल्यासारखं होतं आणि जो माणूस पेशंट आहे त्याच्यासोबत जे राहतात त्यांनाही पेशंटसारखं फील व्हायला लागतं। म्हणून पप्पांना जास्त दिवस इथं न ठेवता आम्ही इथं अकोल्यातच राहतो म्हणून म्हटलं आम्ही डॉक्टरांची भेट घेतली आणि त्यांना म्हटलं की जर काही एमर्जन्सी असेल तर आम्ही पप्पांना हॉस्पिटलला घेऊन येऊ। पण आता त्यांना बरं वाटतं आहे, फिरता वगैरेही आहे आणि आता त्यांना तुम्ही जेवायला सांगितलं तर थोडंफार ते आता जेवायलाही लागले। थोडंफार डाळ भात सोबतच डाळ पोळी ते खायला लागलेले होते। म्हटलं चला डॉक्टर प्लीज यांना सुट्टी देऊन द्या, आणि त्यांनीही आमचं ऐकलं। तर आज त्यांची जी पोटात नळी टाकलेली होती तेही त्यांनी काढून घेतली आणि ठीक आहे मग तुम्ही म्हणत आहे तर मी उद्या त्यांना सुट्टी देऊन देईल। तर उद्या म्हणजेच रविवारी त्यांना सुट्टी देण्यात आली। पप्पा तर 8-10 दिवस झाले हॉस्पिटलमध्येच होते, पण मम्मीही पप्पाचं ऑपरेशन झालं त्या दिवसपासून हॉस्पिटलमध्ये होती आणि घर तसंच होतं। आता आपण कितीही समोरच्याला सांगितलं की आमचं कर्जा, पण शेवटी आपलं करण्यामध्ये आणि समोरच्याचं करण्यामध्ये फरक पडत असतो। तेच यांचं आणि मम्मी पप्पांचं दोघांचंही मुळीच लक्ष लागत नाही त्यांच्या घराशिवाय आणि गुराढोरांशिवाय। तर त्यांची तेच काळजी चालू होती की आमचे गुरं कसे असतील, हे कसं असतील। तरी शचे बाबा एक चक्कर मारून आले होते की नाही मी पाहून येतो कसं आहेत गुरं वगैरे काय, तरी त्यांना काही शांती भेटत नव्हती। म्हणून शेवटी आज सुट्टी झाली आणि पप्पा आमच्याकडे आलेत, म्हणजे माझ्या घरी आलेले आहेत आणि मम्मी हॉस्पिटलमधूनच ती तशीच घरी निघून गेली, कारण कालच गौराईचं आगमन वगैरे झालं आणि आज गौराईचं पूजन होतं। आणि आमच्या इथंही माझ्या जे चुलत मोठे बाबा असतात त्यांच्या घरी गौराई असतात, तर ती बोलली की आता सुट्टी लवकर झाली, माझं घरी जाणं होतं, म्हणून ती लवकर घरी गेली। आणि तिला नशिबाने गौराई पूजन वगैरे सर्व सापडलं आणि आरती वगैरे सर्व गोष्टी तिच्या हाती लागल्यात। तर तिकडे मम्मीचं तिकडे गौराई पूजन झालं आणि इकडे पप्पा माझ्या घरी आले। तर पप्पा सकाळी 9:30-10 वाजेपर्यंतच घरी येऊन गेलेले होते। ते आले, त्यांनी आराम वगैरे केला, आमची आरती वगैरे बाकीच होती, आम्ही आरती वगैरे केली आणि माझंही स्वयंपाक वगैरे सर्व आवरचीवर करून थोडा उशीरच झाला, त्यामुळे सर्व आवरून वगैरे आता कुठं 11 वाजले होते तेव्हा मी शची आणि आत्या आम्ही तिघं निघालोत आमच्या शेजारी गौराई बसतात तिथं रास घेऊन जाण्यासाठी। तर जायच्या आधी आम्ही तयारी करतच होतो, तर मी शचीची छान आंघोळ वगैरे करून दिली आणि शचीने बघा काय केलं, गणपतीजवळचा गुलाल घेतला आणि पूर्ण कपडे आणि अंग पूर्ण गुलालाने भरवून दिलं। तर परत तिला चेंज वगैरे केलं आणि आत्ता आलो तर आम्ही गौराईसाठी रास घेऊन राऊत काकूंच्या घरी। तर राऊत काकूंच्या घरी हमेशा गौराई बसत असतात, तर आपण बघू शकतात किती छान आणि सुंदर अशा गौराई आहेत। प्रत्येकाच्या घरची गौराई ना खूप वेगवेगळी असते। आपण जिथंही गौराईला दर्शन घ्यायला गेलो ना तर आपल्याला कळेल की आपण जर 2-3 गौराई एकाच दिवशी बघितल्या तर सहजासहजी आपल्या लक्षात येतं की प्रत्येक जी गौराई आहे ना ती वेगळी दिसते। माझं लग्न झालं तेव्हापासून आम्ही त्रास घेऊन येत असतो आणि दर्शनालाही येत असतो। तर यांची जे गौराई पूजन आहे, जे आरती वगैरे आणि जेवणाचा कार्यक्रम तो संध्याकाळचा असतो आणि काही ठिकाणी दुपारचाही असतो, दुपारी पूजन वगैरे केलं जातं आणि
जेवणाचा वगैरे कार्यक्रम दुपारचा असतो. जसं की माझ्या माहेरात मी तुम्हाला आधी सांगितलं माझ्या चुलत मोठ्या बाबाच्या घरी गौराई असतात, तर त्यांच्या इथं दुपारच्याच गौराई असतात, दुपारीच ते आरती वगैरे करतात आणि जेवणाचा कार्यक्रम होत असतो. पण इथं आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या भागामध्ये मोस्ट ऑफ ज्यांच्याही घरी गौराई बसवलेल्या आहेत त्यांच्या संध्याकाळचा जेवणाचा आणि पूजनाचा कार्यक्रम असत असतो. चला तर आम्ही तिथं रास वगैरे दिली आणि तिथं समोरच गणपती बसवलेला होता, तिथंही गेले, तिथं नमस्कार वगैरे केला आणि आता आलो घरी. घरी आल्यावर आम्ही जेवण वगैरे केलं आणि पप्पा आता आराम करत आहे आणि शचीही झोपी गेलेली आहे, तिलाही जेवण वगैरे भरवलं आणि ती आता शांतपणे झोपलेली आहे. मीही माझे जे कामं वगैरे होते ते आवरून घेतले, जसं की माझे भांडे वगैरे आणि कपडे वगैरे धुवायचे बाकी होते ते करून घेतलं आणि मस्त थोडंफार चालूच होतं इकडे तिकडे फिरणं. तर तो संध्याकाळ झाली आणि पप्पांनाही पळून पळून बोर होत होतं. शुभम आला तर चल बाळा आपण फिरू असं त्यांनी म्हटलं आणि शुभमसोबत पप्पा थोडं बाहेर फिरायला निघून गेलेत, कारण काकाचं घर शेजारीच आहे. तर म्हणत मला कंटाळा वाटलाही तर मी शुभमच्या इथं बाहेर बसेल म्हणून ते तिथून निघून गेले आणि आम्ही आलो संध्याकाळी. जसं मी तुम्हाला सांगितलं की संध्याकाळी पूजनाचा कार्यक्रम असतो गौराईंच्या, तर राऊत काकांच्या इथं गौराई पूजन चालू होते. तर आरतीसाठी आम्ही संध्याकाळी 6 वाजता तिथं आरती होतं, तर आरतीसाठी इथं आलेलो आहोत. तर आम्ही पोचलो तर नेमकीच आरतीला सुरुवात झाली होती, आरती वगैरे झाली. त्यानंतर महालक्ष्म्यांनी जेवण वगैरे करायसाठी सर्व महिला मंडळी बाहेर आलेत आणि दरवाजा वगैरे लावून घेतला. सर्व महिला मंडळी आणि पुरुष मंडळी बाहेर होते. तर बाहेर बसून काय करायचं म्हणून जे त्यांची पोथी वगैरे असते त्याचं पोथीचं पारायण तेव्हा केलं जात असतं. पोथी जी कथा आहे ते वाचण्यात येत असते. तर राऊत काकू जे आहेत त्या कथा वाचत असतात. तर मग राऊत काकूंनी कथा वगैरे वाचली आणि त्यानंतर कथा झाल्यानंतर परत 10 ते 15 मिनिटानंतर दरवाजा उघडण्यात आला आणि नंतर सर्वांनी देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि सर्व आपापल्या घरी निघून गेले आणि अर्ध्या तासातच जे आहे जेवणाला सुरुवात झाली. सर्वजण जेवण करायला यायला लागले. आधी पुरुष मंडळींची जेवणं झाली आणि त्यानंतर मग महिला मंडळींची जेवणं झाली. पण आमच्या इथं 5-6 जणांचे इथलं आमंत्रण होतं, त्यामुळे कुठं जेवण करायला जावं काय हा विचार पडलेला होता. तर आत्या गेल्या होत्या राऊत काकूंकडे, मामाजी कोणी दुसऱ्यांच्याच घरी गेले होते आणि मी आणि शशीचे बाबा आम्ही आलो होतो यांच्या मित्राकडे. तर त्या काकूच्या इथंही छान असं जेवण होतं. महालक्ष्मीही खूप छान होतं. त्यांच्या इथं बंगईमध्ये महालक्ष्म्या बसवलेल्या होत्या, तर छान असं बंगईमध्ये महालक्ष्म्या बसवलेल्या होत्या त्या आम्ही बघितल्या, नमस्कार वगैरे केला आणि जेवणं वगैरे करून त्यानंतर आम्ही जिथं साड्या देत असतो त्या आजींच्या घरीही आम्हाला जायचं होतं. मग तिथं आलो तर आजीचं सुरू होतं जेवण करा जेवण करा, पण आम्ही जेवण वगैरे काही केलं नाही कारण आम्ही आधीच बाहेरून जेवण करून आलो होतो. म्हटलं आम्ही दुसरीकडून आलेलो आहोत. मग ठीक आहे उद्याच्या दिवशी जा राशीचं जेवण करायला जा. म्हटलं ठीक आहे आजी. मग आम्ही आलो नमस्कार वगैरे केला. आजींनी थोड्या गप्पा गोष्टी सांगितल्या आणि हेही सांगितलं की हे बघा तुमच्या घरच्या ज्या साड्या तुम्ही दिल्या आहेत त्या साड्या आम्ही गौराईंना नेसवलेल्या आहेत. तर आपण बघू शकतात मी तुम्हाला आधीही व्हिडिओमध्ये दाखवलेला होता की 2 रंगाच्या, एक गुलाबी आणि एक पिवळी अशा 2 रंगाच्या साड्या घेतलेल्या होत्या. छान अशा गौराई त्या साड्या नेसून दिसत होत्या. आम्ही गौराईंना नमस्कार वगैरे केला, मन भरून गौराईंना बघितलं. त्यानंतर त्या काकूंनी मला हळदी कुंकू केलं आणि आम्ही तिथून आता घरी जायला निघालोत. तर मंडळी तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की सांगा. सोबतच तुमच्याकडे या महालक्ष्म्यांना काय म्हणतात, जसं की आमच्याकडे आमच्या विदर्भामध्ये आम्ही महालक्ष्म्या म्हणत असतो, तसं तुमच्या भागामध्ये तुम्ही ज्येष्ठ कनिष्ठ गौराई म्हणतात की महालक्ष्म्या म्हणतात हे मला कमेंट करून सांगा. सोबतच माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसंच बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.